नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुमच्या जवळच्या स्वामी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळ्या वस्तू विकत आणतात. म्हणजे स्वामी चरित्र असो, गुरुचरित्र पारायण असो, वेगवेगळ्या ग्रंथांची पुस्तकं असो, देव असे किंवा काहीही देवासंबंधी जे काही असतं ते स्वामींच्या केंद्रात मिळतं, स्वामींच्या केंद्राच्या स्टॉलवर मिळते. मग त्यामध्ये ही एक अशी वस्तू आहे, ती जर आपण घरात आणली तर नक्कीच त्याचा खूप उपयोग आपल्याला होतो. हे काय आहे तर हे पिरॅमिड आहे, अष्टकोन आहे त्याला. हे ज्या रेषा आहेत त्या 8 आहेत आणि इथं श्री स्वामी समर्थ आणि इथं श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं आहे. हे लहानसुद्धा असते आणि हे मोठे आहे. जर ज्याचं डोकं दुखत असेल, डोक्यात वेगवेगळे वाईट विचार येत असतील, मनशांती मिळत नसेल तर त्याने असे डोक्यावर ठेवून जर श्री स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ असो, 11 माळी असो अशा केल्या तर नक्कीच डोके दुखायची थांबते आणि जे काही मनशांती आहे, मनात सकारात्मकता येते आणि वाईट विचार येत नाही. तसंच ह्या पिरॅमिडचा असा सुद्धा उपयोग आहे की जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांनी अभ्यास करताना जर डोक्यावर ठेवून अभ्यास केला तर नक्कीच त्याचा उपयोग हा होतो. मग ह्या पिरॅमिडचा अजून एक उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे. हे पिरॅमिड जर तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या पेलामध्ये रात्री तो तांब्या पाण्याने पूर्ण भरायचा आणि ते असं त्या तांब्यावर पिरॅमिड ठेवायची आणि ते ठेवल्यानंतर लाकडी पाटावर तो तांब्या ठेवायचा आणि त्याच्यावर हे पिरॅमिड ठेवायचे. त्यावर रात्रभर जे काही हे अष्टकोने आहेत हे पिरॅमिड जर ठेवले तर त्या भरलेल्या पाण्याच्या तांब्यामधलं जर आपण ते पाणी सेवन केलं, ते पाणी पिलं तर शरीरातील अनेक प्रकारचे जे रोग आहेत ते रोग बरे होतात. आणि पिरॅमिडचं हे जे काही प्रत्येक कोन आहेत, हे जे असे कोन दिसत आहेत ते 8 आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 असे हे अष्टकोन जे आहेत ते वातावरणातील जी काही वैश्विक ऊर्जा आहे ती अशी संग्रहित करतात आणि ती पाण्यात सतत सोडत असतात. मग हे त्यामुळे ते जे याच्या खालचा जो तांब्या असतो त्या तांब्यामध्ये प्रचंड ऊर्जा प्राप्त होते आणि आपल्याला ती ऊर्जा मिळते आणि ऊर्जात्मक पाणी तसेच ते शुद्ध जे पाणी असतं ते जर आपण पिलो तर नक्कीच आपल्या शरीरातील जे काही ऊर्जा आहे ती सकारात्मकता ऊर्जा आपल्यामध्ये येते व आपले शरीर हे बळकट राहते.